गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676760025। सोलापूर शहरातील मीनाक्षी नगर परिसरात एका तरुणाचा निर्गुण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। झोपेत असताना पाय लागल्याच्या किरकोळ कारणावरून हा खून झाला आहे। आरोपीने डोक्यात दगड घालून तरुणाचा जीव घेतला असून या घटनेमुळे सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। सोलापूरच्या मीनाक्षी नगरमधील तेलगू शाळेजवळ असलेल्या मोकळ्या जागेत ही घटना मध्यरात्री घडली। महेश गुरुसिद्धप्पा सावळतोटे हा तरुण त्या ठिकाणी झोपला होता। याच वेळी आरोपी सोमनाथ नागनाथ जवळकोटे याचा पाय झोपलेल्या महेशला लागला। याच क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाचावाची सुरू झाली। सुरुवातीला एकमेकांना शिवीगाळ करत सुरू झालेला हा वाद काही वेळातच विकोपाला गेला आणि रागाच्या भरात असलेल्या सोमनाथने जवळच असलेला एक मोठा दगड महेशच्या डोक्यात घातला। हा हल्ला इतका भीषण होता की महेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार मृत महेश सावळतोटे हा मोलमजुरी करून आपलं पोट भरत होता। महेश आणि आरोपी सोमनाथ या दोघांनाही दारूचं व्यसन होतं। झोपेत केवळ पायाला स्पर्श झाल्याच्या कारणावरून अशा प्रकारे तरुणाची हत्या झाल्याने सोलापूरकर सुन्न झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पंचनामा करून महेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सोमनाथ जवळकोटे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या घटनेचा अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत असून यामागे आणखीन काही जुना वाद होता का याचाही शोध घेतला जातोय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।